हॅलो नमस्कार, मी कृष्णा स्वागत करतो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि नवीन महिना देखील सुरू होत आहे, तर यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन चित्रपटांची मेजवानी। जानेवारी महिन्यामध्ये जे पण चित्रपट रिलीज होणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला। नवीन वर्ष हे तुम्हाला खूप आनंदाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तुमच्या सगळ्यांची सारी स्वप्न पूर्ण हो हीच मनोकामना। तर पहिला चित्रपट आहे क्रांती ज्योती विद्यालय। या चित्रपटाचा आपण एक व्हिडिओ देखील बनवला आहे, ट्रेलर रिव्ह्यू केला आहे, तुम्ही तो नक्कीच पाहू शकता। या चित्रपटामध्ये एका मुख्य विषय हाताळला गेला आहे, तो म्हणजे मराठी शाळांचा। आजकाल मराठी शाळा बंद होत आहेत आणि तिथे इंग्लिश किंवा इंटरनॅशनल स्कूल उभारले जात आहे। तर मराठी शाळा जपण्यासाठी किंवा मराठी शाळा वाचवण्यासाठी एक हेडमास्टर किंवा प्रिन्सिपल आहे ते काही प्रयत्न करत आहे। तर याबद्दलच हा चित्रपट आहे। चित्रपटाचं नाव आहे क्रांती ज्योती विद्यालय आणि हा चित्रपट आपल्याला भेटायला येणार आहे 1 जानेवारी 2026 ला। या चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य कलाकारांमध्ये सचिन खेडेकर, अमय, सिद्धार्थ चांदेकर आणि प्राजक्ता कोहली असे कलाकार दिसणार आहेत। क्रांती ज्योती विद्यालयासोबत म्हणजेच 1 जानेवारीला आणखी चित्रपट रिलीज होत आहे, तो म्हणजे आहे मॅजिक। तर मॅजिक या चित्रपटात आपल्या मुख्य कलाकारांमध्ये जितेंद्र जोशी, जुई भागवत हे मुख्य कलाकार दिसून येत आहेत आणि या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी पोलीसचा कॅरेक्टर प्ले करत आहेत। पोलीस आहे मी, बरोबर पकडणार तुम्हाला। एका इमानदार पोलिसाचा कॅरेक्टर प्ले केला आहे जे रात्रंदिवस मेहनत करतात। तर जितेंद्र जोशी यांचा सामना होतो त्यांच्या भूतकाळाशी। याच पिस्तुलाने मारलं होतंस ना माझ्या बाबांना? मी मारलो त्याला। तर एक्झॅक्टली या स्टोरी मध्ये काय आहे काय नाही आहे ते आपल्या चित्रपट आल्यावर समजेल, पण प्रेक्षक कमेंट सेक्शन मध्ये या चित्रपटाला तलाशची मराठी कॉपी म्हणत आहे। पण आता मी तर तलाश पाहिला नाही आहे, त्यामुळे मी काही कमेंट करू शकत नाही। पण तुम्हाला या ट्रेलर बद्दल काय वाटतं ते नक्की सांगा। 2 डिसेंबरला एक नवीन चित्रपट येत आहे, त्याचं नाव आहे रपाटा। हा तोच रपाटा जो आपण शाळेमध्ये खूप जणांनी खाल्ला आहे आणि आता देखील आई वडिलांकडून रपाटा खातच आहे। पण हा रपाटा चित्रपट तुम्हाला आठवण करून देईल तुमच्या शाळेच्या दिवशी। नालायक, मैं तुझे क्या पूछ रही हूँ, तू कितनी कक्षा में पढ़ता है? आई शपथ मॅडम, कक्षानं नाही तर रिक्षानं धडक दिल्यावर पडलोय। तुमच्या शाळेतल्या पहिल्या प्रेमाची सुजाण नागरिक कोणाला म्हणतात? मला येतं याचं उत्तर। राऊत तुझा टेंडर ब्लास्टरच आहे, 2 मिनिटात उत्तर ब्लास्टर। आणि ते सक्सेसफुल होतं की अनसक्सेसफुल राहतं या सगळ्या गोष्टींची। आणि हा चित्रपट आपल्याला शिक्षणाचं महत्व देखील समजावून जातो। 16 जानेवारी 2026 ला आपल्याला आणखी चित्रपट भेटायला येत आहे, तो म्हणजे आहे अड्रा अड्रा सुनबाई काय म्हणता सासू। तर या चित्रपटामध्ये आपल्या मुख्य कलाकारांमध्ये निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे यांची सासू सुनांची जोडी पाहायला भेटत आहेत। जेव्हा सून होतो तेव्हा सासूचा जात सहन केला, आता सासू झालोय तर सुनेची मनमानी। तर जसं की हे बेसिक आहे, आजकाल सासू सुना भांडताना दिसत आपल्याला। जर तू या इक्वेशन मध्ये नसतास ना तर अशा बाईशी मी बोलले पण नसते। पण या चित्रपटाने आपल्याला काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे सासू सुना एकत्र राहून कशा संसार चालवतील, कशा खंबीरपणे एकमेकांना सपोर्ट करतात या सगळ्याबद्दल हा चित्रपट आहे। तर हे होते जानेवारी महिन्यात येणारे चित्रपट। आणि आणखी कोणता चित्रपट राहिला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण मी जेव्हा व्हिडिओ बनवत होतो किंवा एडिट करत होतो तेव्हा फक्त हे चित्रपट दिसले मला। सो आणखी कोणता नवीन असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा। आणि जसं मी नेहमी सांगतो, चॅनलवरती न असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि फीडबॅक द्या कमेंट सेक्शन मध्ये, कारण त्यानेच होते इम्प्रूव्हमेंट आमच्या चॅनलची। तर फीडबॅक पण द्यायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा माझ्या टीव्हीला। बाकी मी कृष्णा घेतो राजा, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये।